नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर विदुला जोगळेकर यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. काढून टाका ताई ते चाफ्याचं झाड, पार वठून गेलं या. घरामागच्या मोकळ्या जागेत वाढलेलं गवत काढायला आलेले वयस्कर काका म्हणाले, आता काय ते पुण्यांदा फुटणार नाही, उगाच बोडक्या अंगानं उभं झालं कवाधरनं. गेल्या वेळेस तुम्हाला म्हणालो होतो मी, अहो ते काही पुण्यांदा फुटायचं नाही, उगा आडून ठेवलंय त्यानं. खिडकीतून बघणाऱ्या सासूबाई ऐकतच होत्या. अरे बाबा, तू गेल्या वर्षीपासून म्हणतोय, आम्ही गेली 4-5 वर्ष तिला सांगतोय, पण ऐकेल तर खरं. ते काढून दुसरं लावलं असतं ना तर एव्हाना फुलं येतं झाड झालं असतं, पण त्या वठलेल्या झाडाला पाणी घालणाऱ्यास न बोलणंच बरं, उगाच वाद होतात मग. त्या खिडकीपासून बाजूला होत बोलल्या. वठलंय काका ते झाड, मलाही दिसतंय, कळतंय, पण मुळापासून त्याला काढवत नाही. का कुणास ठाऊक, मला वाटतं ते कधीतरी परत नव्यानं फुटणार, पांढरा चाफा नव्यानं बहरणार. दादांनी, माझ्या सासऱ्यांनी लावलंय ते, मला चाफा आवडतो म्हणून. ते अचानक गेले अन फुलं येतं झाड आपले आप वठत गेलं. त्यांनीच लावलेले आंबा, जांभूळ, जास्वंद, मोगरा जोमात वाढलेत. फळं फुलंही भरपूर आली आहेत आणि येतात. ते मला नेहमी म्हणायचे, आंबा जांभूळ काढशील तेव्हा माझी आठवण काढ बरं. आजोबांनी झाड लावावं आणि मुलांना नातवंडांनी त्याची फळं चाखावीत. त्यांची आठवण मागच्या बागेत गेलं ना की येतेच. पण वठल्या चाफ्यावरून हात फिरवताना एक उसासा निसटूनच जायचा. एखादा चाफा लावा दादा मागं, मला फार आवडतो. आणि माझ्या साध्या साध्या इच्छांचा सन्मान करणं त्यांना जमूनच गेलं होतं. इतके दिवस 2 मुलांचा बाप होतो, पण आता एका मुलीचा पण बाप आहे मी, असं म्हणत त्यांनी चाफ्याचं कलम आणून लावलं होतं माझ्यासाठी. माझ्या स्त्रीत्वाचा, सून, मुलगी, गृहलक्ष्मी म्हणून अनेक मार्गांनी सन्मानच केला. आणि त्यातलाच एक सन्मान म्हणजे हा चाफा. साध्या सोप्या रंगगंधाचं पंचपाकळीचं ते फूल 4-4 दिवस झाडावर टवटवीत राहतं, फारशी देखभालीची अपेक्षा न करता. ऊन पावसात एकलच आपल्यात मग्न असतो चाफा. पानगळीत भग्नताही अगदी सहज सुखदुःखे समेकृत्वाच्या आविर्भावात पेळणारा चाफा मला फार जवळचा वाटतो. तुला पुन्हा फुटायचंय हं, मी चाफ्याला मनोमन बजावायचे. ते चाफ्याचं झाड म्हणजे माझ्या हट्टीपणाची जणू निशाणीच झालं होतं. जवळपास 7-8 वर्ष माझ्या उंची एवढा तो एकदांडीचा भुंडा चाफा व्रतस्थ योग्यासारखा मोगऱ्याच्या शेजारी उभा होता. ना फांद्या न पानं, फुलं तर लांबचीच गोष्ट. आणि एक दिवस मोगऱ्याची फुलं काढताना त्या एकदांडीच्या टोकावर हिरवट पांढुरकं बोंड फुटल्यासारखं जाणवलं. ओंजळीतली मोगऱ्याची फुलं मोगऱ्यावरच टाकून मी चाफ्याजवळ गेले आणि विश्वास बसणार नाही, पण अगदी नखा एवढं किरमिजी पालव त्या शेंड्यावरून डोकावत होतं. माझ्या डोळ्यात पाणीच आलं. माझी आंतरिक इच्छा जाणणाऱ्या त्या चाफ्याच्या ओबडधोबड देहावरून मी हात फिरवला. परत पानाफुलात बहरले. मी आजीजीनं त्याच्यावर झुकले. जिथं इतक्या वर्षांची माझी इच्छा त्याला समजली, तिथं हा स्पर्शही त्याच्या वठलेल्या देहमनास समजला असणारच. फुटू लागलेल्या कोवळ्या पालवाचं बाल्य ते पान, हा प्रवास मग हळूहळू घडतच गेला. अजूनही 2-4 पानं त्या वठल्या कुडीस फुटली आणि थंडीची चाहूल लागली. शिशिराच्या पानगळीत आलेली ही पानं गळूनही गेली. परत सडाफटिंग चाफा एकला उभा. पण आशेचा एक किरण मनात उगवला. 2-3 पानात फुटला म्हणजे पुन्हा नव्यानं तो फुटणार. संपून गेलेल्या चैतन्यात नव्यानं जागं झालेलं चैतन्य मनाला फार गुंतवतं. मग मात्र त्या चाफ्यावर मी रोजच लक्ष ठेवून राहू लागले. फक्त इतर झाडांबरोबर घातलं गेलेलं पाणी आणि माझ्या मनात खोलवर असलेला चाफ्यावरचा विश्वास, इतक्या भांडवलांवर 5-6 वर्षानंतर चाफ्यात हळूहळू नवचैतन्य जागं झालं
आणि पान, फांद्या, चक्क फुलं सुद्धा वर्ष दीड वर्षात येऊ लागली. आताशी चाफा गच्च पानाफुलात बहरता असतो. या चाफ्याचं वटणं, ते बहरणं, हा प्रवास म्हणजे मला माझा सन्मानच वाटतो. श्रोतेहो, तुमच्या इच्छा, आकांक्षा, कर्मांना चांगल्या आणि निर्मळ हेतूंचं अधिष्ठान असेल ना, तर मग चराचरात कुठेतरी त्याची नोंद आपोआपच होत असते. आणि मग कधीतरी इच्छापूर्तीसुद्धा होऊन जाते. फक्त अधिष्ठान सकारात्मक हवं इतकंच, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.